हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माज किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण अगदी 10 मिनिटात बनणारी गुलकंदाची खीर कशी बनवायची ते पाहणार आहोत. त्याच्यासाठी मी 1 लिटर दूध, स्वच्छ धुतलेले तांदूळ, अर्धा पेला गुलकंद आणि ड्रायफ्रूट्स आणि थोडंसं तूप इतकं साहित्य घेतलेलं आहे. आणि रंग आणि फ्लेवरसाठी रोज सिरप घेतलेला आहे. आता एकीकडे आपण 1 लिटर दूध गरम करायला ठेवायचं आणि अर्धा पेला तांदूळ स्वच्छ धुतलेले होते ते मिक्सरमध्ये जराशे फिरवून घ्यायचे. थोडंसं पाणी घालायचं म्हणजे ते चांगले कोर्सली वाटले जातात. मग हे वाटलेले तांदूळ आपण उकळत्या दुधामध्ये घालून घेणार आहोत. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये हे तांदूळ आपले शिजले जातात. आणि त्याचबरोबर आपल्याला दूध आटवायचीही काहीच गरज लागत नाही. आता 5-7 मिनिटांनंतर तांदूळ चांगले शिजले आणि दूध आटलं म्हणजे असं घट्ट होतं. मग त्याच्यामध्ये आपण गुलकंद घालून छान मिक्स करणार आहोत. गुलकंद छान मिक्स करायचा. इथे मी साखर वापरणार नाही आहे कारण गुलकंद ऑलरेडी खूप गोड असतं, त्याच्यामुळे साखर घालून खूप गोड होईल. आणि त्याचबरोबर आपण रोज सिरप घालणार आहोत. रोज सिरपमुळे सुद्धा गोडच असतं आणि त्याने छान फ्लेवरसुद्धा येतो, म्हणून आपण रोज सिरप घालणार आहोत. तुम्हाला नको असेल तर फक्त गुलकंद घालून तुम्ही वरून थोडीशी साखर घालू शकता. आता इथे मी एका छोट्या टोपामध्ये थोडंसं तूप घालून ड्रायफ्रूटचे तुकडे करून ते थोडेसे तळून घेणार आहे. ते छान फ्राय झाले की आपण ह्या खिरीवर त्याचा तडका देणार आहोत. त्याच्यामुळे काय होईल की खिरीचं रिचनेस अजूनच वाढेल. मग तूप छान मिक्स करून घ्यायचं. ते असं वर दिसलं नाही पाहिजे. ते छान उकळाले की छान मिक्स होतं, एकजीव होतं. आणि दूध आपलं इतकं घट्ट होतं की आपल्याला असं वाटतं की 2 लिटरचीच खीर बनवली आहे. आता ते खूपच जास्त घट्ट झालं म्हणून मी ह्याच्यामध्ये वरतून थोडंसं दूध ॲड करणार आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. मग पुन्हा एकदा छान मिक्स करणार आणि वरतून रोज सिरप घालणार आणि पुन्हा मिक्स करून आपली खीर तयार आहे. तुम्ही गरम तर गरम सर्व करू शकता किंवा थंड झाल्यावर सर्व करू शकता. अशा प्रकारे आपली गुलकंदाची झटपट अगदी 10 मिनिटात ही खीर बनवून तयार आहे. तुम्ही बघू शकता रंगसुद्धा हिचा किती छान आला आहे. असं वरतून गुलाबाच्या पाकळ्या घालून तुम्ही हिला सर्व करू शकता. तुम्हाला ही गुलकंदाची झटपट बनणारी खीर कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओज पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. बाय बाय.